एस-टीच्या भाडेतत्वावरील बस निविदेत मोठा घोटाळा, शासनाने मागवली तातडीची माहिती. राज्य परिवहन महामंडळाच्या 1310 बस भाडेतत्वावर घेण्याच्या प्रक्रियेत कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलै 2025 मध्ये या प्रक्रियेला स्थगिती देत चौकशीचे आदेश दिले होते. मात्र अनेक महिने उलटल्यानंतरही चौकशी झालीच नसल्याचे आता राज्य शासनाने थेट हस्तक्षेप करत एस-टी महामंडळाकडून तातडीने सविस्तर माहिती मागवली आहे. ही माहिती प्रक्रिया नेमकी काय आहे आणि यात गैरव्यवहाराचा आरोप का होत आहे, चला जाणून घेऊया. फेब्रुवारी 2024 मध्ये एस-टी महामंडळाने 1310 बस भाडेतत्वावर घेण्याच्या निविदा प्रक्रिया सुरू केली. पात्र कंपनीने प्रति किलोमीटर फक्त 22 रुपये दर दिला होता. पण आरोप असा होता की डिसेंबर 2024 मध्ये संबंधित कंपनीशी पुन्हा वाटाघाटी करून हा दर 36 रुपये प्रति किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आला. म्हणजेच कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार महामंडळावर टाकण्यात आला का, हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे. आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला. त्यांनी स्पष्ट आरोप केला की काही अधिकारी स्वतःचे आर्थिक हित साधण्यासाठी महामंडळाला तोट्यात ढकलत आहेत. दरम्यान महाराष्ट्र एस-टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनीही धक्कादायक दावा केला आहे की अधिकाऱ्यांच्या संमतीने चर्चेनंतर प्रति किलोमीटर 30 रुपये दर निश्चित केला होता. मात्र तत्कालीन अध्यक्षाच्या दबावामुळे तो वाढवून 34 रुपये करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात पुरावे आणि बैठकीची इतिवृत्तही उपलब्ध असल्याची माहिती यांनी सांगितली आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. पण आजपर्यंत चौकशी झालीच नाही. ही बाब अधिक संशय निर्माण करणारी ठरत आहे. आता 27 एप्रिल 2026 रोजी गृह विभागाने पत्र जारी करत विधिमंडळ सचिवालयाच्या सूचनेनुसार एस-टी महामंडळाकडून मुद्देनिहाय माहिती आणि पुरवणी टिप्पणी तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजेच आता या प्रकरणातील सत्य बाहेर येणार का, दोषींवर कारवाई होणार का आणि एस-टी महामंडळाच्या पैशाचा हिशोब जनतेसमोर येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मी आहे NPC मराठीसोबत. अशाच बातम्या, विश्वासार्ह आणि थेट मुद्द्यांच्या बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण बातमी फक्त दाखवत नाही, सत्य तुमच्यापर्यंत पोहोचवतो. NPC मराठी.